कि निकोटीन, कार्बन मोनोऑक्साइड, स्टार, इससे होती है 25 से अधिक बीमारियां। ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, आजोबा ऐका, आजी ऐका, काका ऐका, काकी ऐका आणि मामा ऐका, मामी ऐका, या सर्वांना माझा नमस्कार। आणि हो, या मामाच्या पोरीला साष्टांग नमस्कार। क्या बोलती तू? अरे क्या मैं बोलूं? सुन, सुना? हाय काय तंबाखू चोरला। शिवाय आजकालची तरुण पिढी काय ना किती झाल्या जाऊ तुला चढली नाही मग कुठे कुठे गेली माझी पंचकी नंतर नाही हा होली तुझ्या कामाचे टेन्शन बायकोची कटकट नुसते आता जरा चीप बसली अरे दिव्या, हे काय तू काय करतोस? आज पण घेतलास वाटतं? अरे घरच्यांची काय फिकीर आहे का नाही तुला? इकडे अंतर घेतलंय नुसतं टेन्शन नुसतं बायकोची कटकट तुझं दूध तरी बघ अरे टेन्शन काय अरे मी व्यसन करत नाहीये। झोप तर लय मला लागत्या नुसतं इन्स्टंट एनर्जी अवगुलीच अरे ते व्यसन कसं करायचं? सांगतो बघ आता सांगतो भारताचा इतिहासच भरपूर लोक लक्षात येईल हा आपला भारत देश अरे बापरे, भारत देशातील लोक सगळे समाधान राहत होते छान, त्यामध्ये इंग्रज लोक व्यापारी फिरून भारतामध्ये आले ओके त्यांनी किती भारतमध्ये स्वतंत्र स्थापन केला स्वतंत्र स्थापन करून त्यांनी कच्चा माल एकत्र केला एकत्र केला कच्चा माल त्याने इंग्लंडमध्ये फिरवला आता हा त्याला कच्चा माल त्यांनी पक्का मालामध्ये रूपांतर केलं छान, आता पक्का माल विकायचं कुठं तर त्यांनी पक्का माल इकडे भारतामध्ये फिरवला बरं भारतामध्ये डबल भाव लावला बरं, आता भावाला भारतीय लोकांनी विरोध केला अरे बापरे, जनतेला विरोध केला उचलला जेवण टाकला उचलला जेवण टाकला उचलला जेवण टाकला पण भारतीय लोक का बसले नाही छान, गिर सोडला नाही बरं, भारतीय लोक आणि ब्रिटिश चोळमोड झाली ब्रिटिशांकडे सतरा लोक असल्याने ठार गोळ्या काढल्या बरं, त्यातले काही क्रांतिकारी लोक पुढे आले त्यामध्ये पांढरे कपडे घातलेले क्रांतिकारी पुढे आले त्यांच्यामध्ये परत चोळमोड सुरू झाली परत ते चोळमोड सुरू झाली बरं, पण त्यांना शेवटी निर्णय घ्यावा लागला बरं, त्यांनी इंग्लंडहून विमान मागवलं काही निवडक लोकांना निवडलं अरे बापरे, त्यावर चर्चा झाली त्यामुळे प्रश्न उत्तर अरे बापरे, शेवटी डिक्लेअर केलं भारत स्वतंत्र झाला आता पाकिस्तान वेगळा केला भारत वेगळा केला याचा दुसरा एक बेस्ट फायदा आहे जर का सकाळी स्वतः तासभर लागत असेल तर काही सेकंदामध्ये प्रेशर अरे बापरे, एका पॉम्पलेट नाही आम्हाला नको, आणखी काय कसा येतोय आम्ही व्यसन करतो। काय तुम्ही व्यसन केलं? आत्महत्या विचार, लैंगिक समस्या, वृद्धांचा विसर ही पहा आपली आजची तरुण पिढी कशी व्यसनांच्या आहारी जात आहे। एखाद्या गावाला व्यसनमुक्तीचा पुरस्कार मिळणं म्हणजे फक्त दारूमुक्तीमुळे नव्हे तर त्या गावामध्ये त्या समाजामध्ये त्या चौकात गल्लोगल्ली आज कट्ट्या आहेत पानपट्ट्या आहेत त्या पानपट्ट्यांमध्ये निकोटीनजन्य असे पदार्थ म्हणजे तंबाखू मावा गुटखा अशा अनेक पदार्थांची सर्रास विक्री होते आणि या निकोटीनजन्य पदार्थांमुळेच आजकालची आपली तरुण पिढी धोकादायक
सुटण्यासाठी ट्रीटमेंट घेण्यासाठी आलो आहे. आणि आमच्याकडे ट्रीटमेंट आहे. तंबाखू सुटण्यासाठी आमच्याकडे 4 ते 6 महिने ट्रीटमेंट दिली जाते. त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला थोडा त्रास होईल. थोडं शौचालय जाण्यासाठी थोडा त्रास होता. छाती गळतात, त्यानंतर भीती वाटते. सोबत काही औषध तुम्हाला दिली जाईल. 4 ते 6 महिन्यामध्ये तुम्हाला हे ट्रीटमेंट व्यवस्थित केला तर मी माझ्या मित्रासाठी दारू व्यसनासाठी ट्रीटमेंट अवेलेबल आहे का इथे? हो आहे आपल्याकडे. 21 ते 1 महिन्यासाठी आपल्याला ट्रीटमेंट दिली जाईल. सुरुवातीला गोळ्या केल्या जाऊ शकतात. आपल्याला 8 सोय आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 21 ते 1 महिन्यामध्ये औषधं ते व्यवस्थित दिले जाईल. त्यानंतर त्याच्यामध्ये दारू पिण्याचं कारण काय आहे हे शोधलं जातं. त्यानंतर आपल्याला मदत मिळायला लागली. त्यानंतर आपल्याला लॉक सिस्टीम आहे. पेशंट बाहेर जाऊ नये म्हणून लॉक सिस्टीमला असतो ना. त्यानंतर पेशंट जर येत नसेल तर आपल्याकडे पिकअप सिस्टीम आहे. तर नातेवाईकांना त्रास होऊ नये म्हणून आपण पेशंटला पिकअप सिस्टीमप्रमाणे पेशंटला ॲडमिट करू शकतो. माझं डोकं दुखत आहे, मला गरगरत आहे, मला चक्कर येते, मला त्रास का होतोय? मला माहित ना असे होत आहे. मी व्यसन नाही केलं, तंबाखूही नाही खाल्ली, का होते असं? मला वेदना असे होत आहे. आज झाला मी ऐकलो नाही तो निर्मलचा आवाज. ती मुलगी माझं स्मित सच्चा मला सांगत होते व्यसन करू नको. आता मी त्यासाठी तिसऱ्या स्टेपला आहे. माझी बायको, माझी आई, माझे वडील, माझे भाऊ बहीण घात झाला. अरे दिव्या मित्र काय झालं? अरे मीच चुकलो. मी त्यावेळेस तुला सांगायला पाहिजे होतं की आपण त्या निर्मल हॉस्पिटलमध्ये तुला रेफर करायला पाहिजे होतं, दवाखान्यात ॲडमिट करायला पाहिजे होतं. नाहीतर ही वेळ आली नसती. पहिलाच मित्र हो, आजची ही आपली पिढी, आजची ही तरुण पिढी, आज आपण या तरुण पिढीला व्यसनमुक्त समाज आपण समजतो, पण तसं आहे का? तसं नाही आहे. आज ही तरुण पिढी आपल्या भारत देशाचा आधारस्तंभ म्हणून आपण यांच्याकडे पाहतो. पण आज हे तंबाखू, निकोटीनजन्य पदार्थ, सिगारेट यासारख्या अनेक व्यसनांमुळे त्यांना शारीरिक व्याधी होत आहे. आणि या व्याधी इतक्या घातक आहेत, प्राणघातक आहेत. आणि यांचं आयुष्य पणाला लावलंच आहे, यासोबत त्यांचं कुटुंब देखील. अरे आपण इतके स्वार्थी झालोत का? यामध्ये आपल्या मुलांचा सुद्धा आपल्याला आवाज येत नाही. आपल्या जन्मदात्या आई बापांचा आपण विचार करत नाही. अरे आपली बायको तिचा सुद्धा विचार करत नाही. तिनं संपूर्ण आपलं जीवन हे आपल्या आई वडिलांचं जीवन सोडून त्याग करून ते आपल्याकडे आली, तर तिचा सुद्धा आपण विचार करत नाही. इतके स्वार्थी बनलो आपण. तर आज आपण एक काम करू की मी आयुष्यामध्ये स्वतः व्यसन करो अगर न करो, पण माझ्यासोबत जे 5 लोक असतील, ते माझ्या मित्रातील असतील, माझ्या परिवारातील असतील किंवा शेजारी असतील, तर मी माझ्या आयुष्यामध्ये किमान 5 लोकांना तरी व्यसनमुक्त करेन. आणि ही साखळी मी पूर्ण भारत देशाशी जोडायचा प्रयत्न करेन आणि संपूर्ण भारत देश व्यसनमुक्त होईल अशा पद्धतीनं प्रयत्न करेन. धन्यवाद. खाऊ नको गुटखा, लागेल जीवनाला झटका. तंबाकू की आदत कैंसर को दावत. तंबाकू जो चबाएगा जीवन भी वो गवाएगा. तंबाकू को जिसने गले लगाया मौत को उसने पास बुलाया. सशक्त भारताचा एकच नारा, तंबाखूला नका देऊ थारा. तंबाकू हटा जीवन बचाव, तंबाकू का अंजाम मौत का पैगाम. अशा या तंबाखू विरोधी दिनानिमित्त आज आम्ही शपथ घेतो आणि आमच्यासोबत तुम्हीही शपथ घ्या. तर बसलेल्या जाग्यावरूनच हात पुढे करून मी तुम्हाला विनंती करतो, आपण शपथ घ्यायची आहे. तंबाखू जर्दा खर्रा तसेच तंबाखू जर्दा खर्रा तसेच बीडी सिगारेट हुक्का बीडी सिगारेट हुक्का यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे. यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे. म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे.
माझे कार्यालय, माझे हॉस्पिटल, माझे घर आणि माझा परिवार तंबाखू मुक्त राहावा, तसेच इतरांनीही तंबाखूजन्य पदार्थाचा परित्याग करावा आणि यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन. यासोबतच मी तुमच्यासमोर एक गीत सादर करीत आहे. माझ्यासोबत तुम्ही म्हटला तरी चालेल. से नो टू टोबॅको, अरे से नो टू टोबॅको, अरे आज पते की बात सुनो, बस छोड़ो ये तंबाकू, अरे यहाँ वहाँ है प्यार बटा, तुम बन बैठे हो डाकू, अरे बंदूक से गोली से भी ज्यादा गहरा इसका घाव, अरे हारोगे जब लगाओगे तुम तंबाकू पे दाव, अरे आज पते की बात सुनो, बस छोड़ो ये तंबाकू, बोलो से